नमस्कार. आज आपण मौजे देगाव तालुका जिल्हा वाशिम या ठिकाणी मौजे देगाव येथील गावठाणा येथील सर्वे नंबर 29 आणि गट नंबर 127 या शेतामध्ये आपण या ठिकाणी आज उपस्थित आहोत. आणि मी स्वतः या शेताचा मालक आहे आणि मागील जवळपास 3 वर्षापासून माझ्या शेतासंदर्भात जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या संदर्भात माझ्या शेताचा रस्ता शेजाऱ्यांनी अडवलेला आहे. गट नंबर 126 वाल्यांनी तो माझा रस्ता अडवलेला आहे. त्या संदर्भात आपण पाहतो की आज 2026 या पावसाळी सीझनमध्ये माझं शेत आज हे 5 एकर शेत आहे. माझं शेत आज रोजी सर्व पडीत अवस्थेत आहे. आज रोजी माझ्या शेतात मोठं गवत झालेलं आहे आणि आजूबाजूला आपण बघतोय की सर्व शेतामध्ये सोयाबीन असेल, कुठे हळद असेल, कुठे पराठी असेल, हे एकदम चांगल्या पद्धतीने शेतामध्ये उगवलेलं आहे आणि एकदम हिरवगच्च शेत शिवार आहे. परंतु माझं एवढं चांगलं सोन्यासारखं शेत 5 एकर शेत आज रोजी हे पडीत असून माझ्या शेतामध्ये कोणत्याच प्रकारचं मला रस्त्याअभावी म्हणजे मला शेतात येता आलं नसल्या कारणाने मला शेतामध्ये कोणत्याच प्रकारची पेरणी करता आली नाही. तरी माझी शासनाला मागील मी 3 वर्षापासून शासनाकडे वारंवार प्रकरण दाखल करून वारंवार विनंती करतोय की माझ्या शेताला आपण रस्ता द्यावा. परंतु शासन आत्तापर्यंत कोणत्याच प्रकारच्या याच्यामध्ये मार्ग न काढता आज रोजी पण सुद्धा माझं शेत हे पडीत आहे. आणि दरवर्षी या देगाव शिवारामध्ये, या वाशिम जिल्ह्यामधील देगाव शिवार जर म्हटलं तर फार एकदम उत्कृष्ट अशा प्रकारचा शिवार आहे आणि या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी हे उत्पादन घेतात. आणि अशा परिस्थितीमध्ये माझं आज 5 एकर शेत, या शेतामध्ये आम्ही दोघं भाऊ, मी स्वतः जयसिंग बळीराम राठोड आणि माझे मोठे भाऊ प्रेमचंद बळीराम राठोड अशी आमच्या दोघा भावाच्या नावे ही शेती आहे. आणि आज रोजी आम्ही शेती न पेरल्यामुळे, कोणत्याच प्रकारचं आम्ही शेतामध्ये आज बियाणं न टाकल्यामुळे आणि शेताच्या म्हणजे रस्त्याच्या अभावी आम्हाला शेत न पेरता आल्यामुळे आमचं आज फार मोठं म्हणजे खरीप आणि म्हणजे हंगामी, पावसाळी आणि हिवाळी या दोन्ही सीझनचं आज मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. तरी माझी शासनाला विनंती आहे की एक तर मला रस्ता उपलब्ध करून द्यावा, नाही तर मला शेताचं जो उत्पादन होते त्या प्रमाणात मला नुकसान भरपाई माझ्या शेताची मला शासनाने द्यावी. याकरता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण होता. तरी मी शासनाला या माध्यमातून विनंती करतो की माझ्या शेताला लवकरात लवकर रस्ता उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून माझी संपूर्ण जीविका ही शेताच्या भरोश्यावर आहे. माझे आईवडील वृद्ध असून संपूर्ण शेताच्याच भरोश्यावर आमचं सगळं काही जीवन जगण्याची एक अवलंबून आहे. तरी माझी शासनाला इथल्या जिल्हाधिकारी असेल, तहसीलदार असेल, महसूल मंत्री असतील, पालकमंत्री असतील, जिल्ह्याचे मुख्यमंत्री असतील, जी काही व्यवस्था आहे त्यांनी एक तर मला शेताचे नुकसान भरपाई करून द्यावी, अन्यथा मला रस्ता उपलब्ध करून द्यावा. या दोन्हीपैकी जी गोष्ट शासनाला करता येईल, त्यापैकी जी गोष्ट करता येईल शासनाला ती करून द्यावी. आणि मला सगळ्यात जवळचा रस्ता म्हणजे देगाव ते जवळ हा डांबरीकरणाचा रस्ता आहे आणि गट नंबर 126 पासून 100 ते 125 फुटाचं अंतर आहे. आणि या बाजूच्या शेतकऱ्यांनी तो रस्ता अडवलेला आहे. जाणून करून हेतुपुरस्पर त्रास देण्याच्या उद्देशाने हा रस्ता अडवलेला आहे. तरी शासनाने या गोष्टी प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करून होईल तेवढ्या लवकर ताबडतोब मला रस्ता देण्यात यावा, अन्यथा मला माझ्या शेताची नुकसान भरपाई देण्यात यावी, हीच माझी शासनाला विनंती आहे. नमस्कार.